part 4. Now next one is LC oscillations, inductance capacitance oscillations. यामध्ये consider this diagram, and here this is figure A. Let a capacitor with initial fully charged, that is Q naught, at time t equal to 0 be connected to an ideal inductor. आता इनिशियली फुल्ली चार्ज कॅपॅसिटर आहे, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वरती प्लेटवरती आहे, मायनस चार्ज खालच्या प्लेटवरती आहे, आणि हा कॅपॅसिटर जे आपण इंडक्टरला कनेक्ट केलेला आहे इनिशियली. द इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर इज UE इक्वल टू हाफ इंटू Q नॉट स्क्वेअर बाय C. C इज द कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर अँड Q नॉट इज द चार्ज. तर यामध्ये ह्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर असणारी एनर्जी जी आहे ही एनर्जी हाफ इंटू Q नॉट स्क्वेअर बाय C येते. इतकी एनर्जी ह्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर केलेली आहे. Since there is no current in the circuit, the energy stored in the magnetic field of the inductor is 0. आता इनिशियली आपण जस्ट कनेक्ट केल्यानंतर ह्यातून करंट 0 फ्लो होत आहे, करंट फ्लो होत नाही, त्यामुळे ह्या इंडक्टन्समध्ये एनर्जी नाही आहे, 0 एनर्जी आहे ह्या इंडक्टरमध्ये. नेक्स्ट आता इथं फिगर बी जे आहे, आता ह्या बी फिगरमध्ये बघा, ही सेकंड फिगर आहे. फिगर बी मध्ये ॲज द सर्किट इज क्लोज्ड द कॅपॅसिटर बिगेन्स टू डिस्चार्ज इटसेल्फ थ्रू द इंडक्टर गिव्हिंग राईज टू अ करंट आय इन द सर्किट. आता आपण हे सर्किट क्लोज केलं, हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होता. सर्किट क्लोज केल्यानंतर आता हा चार्ज आहे, हा चार्ज आता हा इकडं ह्या इंडक्टरमधून फ्लो होत असतो. इंडक्टरमधून फ्लो झाल्यामुळे इंडक्टरमधून करंट फ्लो झालेला आहे. हा कॅपॅसिटर जे आहे, कॅपॅसिटर आता इंडक्टर थ्रू डिस्चार्ज होत आहे, आणि डिस्चार्ज होते वेळी यातून करंट फ्लो होत आहे, आणि हा करंट हा इनिशियली डिस्चार्जिंगसाठी इन्क्रीजिंग आहे, आणि इन्क्रीजिंग करंट फ्लो झाल्यामुळे ह्या इंडक्टरच्या अक्रॉसला मॅग्नेटिक फील्ड तयार झालं इन्क्रीजिंग, आणि इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड झालं आहे. हे इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला लिंक्ड होतात, असोसिएट होतात, आणि ह्यामध्ये EMF प्रोडक्शन होत असतं. आणखीन ह्या आता इंडक्टर्समधून हा करंट फ्लो झाल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे, ही मॅग्नेटिक एनर्जी आहे. ॲज द करंट आय इन्क्रीजेस इट बिल्ड्स अप मॅग्नेटिक फील्ड अराउंड द इंडक्टर. जसं जसं हा करंट वाढेल, हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होत आहे ह्या थ्रू इंडक्टर्स, हा करंट वाढेल तसं यामध्ये सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड वाढतं. अ पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर गेट्स स्टोअर्ड इन द इंडक्टर इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक एनर्जी UB इक्वल टू हाफ इंटू LI स्क्वेअर. तर हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर हा इंडक्टर जे आहे, इंडक्टरमध्ये मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर झाली असेल, ही मॅग्नेटिक एनर्जी UB इक्वल टू हाफ इंटू L इंटू I स्क्वेअर. L हे याचा इंडक्टन्स आहे, I हा करंट फ्लो इन थ्रू दिस इंडक्टर आहे. त्यामुळे हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर इथं ही कॅपॅसिटरची एनर्जी 0 झालेली आहे, आणि ही एनर्जी आता इंडक्टरमध्ये कन्वर्ट झालेली आहे, आणि इंडक्टरमध्ये जी स्टोअर झालेली एनर्जी आहे, ही एनर्जी हाफ इंटू LI स्क्वेअर आहे. म्हणजे कॅपॅसिटरमधली एनर्जी आता इंडक्टरमध्ये आलेली आहे. नाउ हियर फिगर C. At a later instant the capacitor gets fully discharged and the potential difference across the plates becomes 0. आता हा कॅपॅसिटर इकडे डिस्चार्ज होत होत असं ह्यामध्ये करंट वाढत असतो, आणि लास्टली हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झालेला आहे, त्यातला संपूर्णपणे चार्ज निघून गेलेला आहे. हा चार्ज करंटच्या फॉर्ममध्ये इकडे हा इंडक्टर्समधून फ्लो होत आहे. आणखीन हा इन्क्रीजिंग चार्जमुळे इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, इन्क्रीजिंग करंट आहे, आणि इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड या कॉईलच्या सराउंडिंगला डेव्हलप झालेला आहे. द करंट रिचेस इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू I नॉट. द एनर्जी इन द मॅग्नेटिक फील्ड इज. आता हे करंट फुल्ली यातून फ्लो होत आहे, आणि याच्यामुळं फुल मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, यामुळे मॅग्नेटिक एनर्जी ह्या इंडक्टरमध्ये स्टोअर झालेली आहे, फुल्ली मॅग्नेटिक एनर्जी, कारण हा फुल डिस्चार्ज झाल्यानंतर ह्यामध्ये फुल्ली मॅग्नेटिक एनर्जी आलेली आहे, आणि ती मॅग्नेटिक एनर्जी हाफ इंटू L इंटू I नॉट स्क्वेअर. ह्याच्यापूर्वी आपण हाफ इंटू L इंटू I स्क्वेअर घेतलं तर फक्त ती इन बिटवीनची होती. आता फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर फुल एनर्जी ह्यामध्ये जी डेव्हलप झालेली आहे ती हाफ इंटू L इंटू I नॉट स्क्वेअर झालेली आहे ह्या इंडक्टरमध्ये. आता यानंतर हा इंडक्टरमध्ये एनर्जी तयार झालेली आहे, ही एनर्जी आता इकडं कॅपॅसिटरकडे परत इकडं फ्लो होत असते. नेक्स्ट इथं बघा फिगर D. इथं बघा, आफ्टर द डिस्चार्ज ऑफ द कॅपॅसिटर इज कंप्लीट द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द इंडक्टर डिक्रीजेस इंड्युसिंग करंट इन द सेम डायरेक्शन लेन्स लॉ ॲज द अर्लियर करंट. आता हा करंट डिक्रीज होतो आहे, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज झाल्यानंतर ह्यामध्ये करंट फ्लो जे झालेला आहे, हा करंट फ्लो अपोजिट डायरेक्शनमध्ये होतो, आणि इनिशियली ज्या डायरेक्शनमध्ये कॅपॅसिटरची चार्ज होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा कॅपॅसिटर आता चार्जिंग होत असतो. सुरुवातीला पहिल्या केसमध्ये आपण इकडं अपच्या प्लेटला पॉझिटिव्ह दाखवलं होतं, इथं आता डाऊनच्या प्लेटला पॉझिटिव्ह आलेलं आहे. त्यामुळे आता हा इंडक्टर जे आहे इथून करंट फ्लो होऊन आता हा कॅपॅसिटर इथं
चार्जिंग होत आहे, इकडची एनर्जी आता कॅपॅसिटरवरती ट्रान्सफर होत आहे. द करंट दस persist but with decreasing magnitude and charges the capacitor in the opposite direction. आता हा करंट मॅग्निट्यूड डिक्रीज होत आहे, कमी कमी होत आहे आणि हा कॅपॅसिटर आता चार्जिंग होत आहे. Now here in next case, figure E, the process continues till the capacitor is fully charged with a polarity which is opposite to that in its initial state. आता आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे, ही इंडक्टरमधून जे करंट फ्लो झालेला आहे त्यामुळं कॅपॅसिटर हा फुल्ली चार्ज झालेला आहे. इथं करंट झिरो झालेलं आहे, फुल्ली चार्ज झाल्यानंतर हा करंट फ्लोईंग झिरो झालेला आहे. कॅपॅसिटर आता अपोजिट डायरेक्शनमध्ये फुल्ली चार्ज झाला आहे. अपोजिट म्हणजे आपण स्टार्टिंगला जी केस घेतली होती त्यामध्ये अप्पर प्लेटवरती पॉझिटिव्ह होता, डाऊनला निगेटिव्ह होता. आता इथं अप्परवरती निगेटिव्ह आला आहे, डाऊनवरती पॉझिटिव्ह आला आहे. अपोजिट डायरेक्शनमध्ये हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झालेला आहे. दस the entire energy is again stored as half into q naught square by k in the electric field of the capacitor. तर परत जी एनर्जी आहे सुरुवातीला जी होती हाफ इंटू क्यू नॉट स्क्वेअर अपॉन के, जे इथं हा कॉन्स्टंट घेतला आहे, कॅपॅसिटरचा घेतला आहे, तर सी पाहिजे. हा कॅपॅसिटर जे आहे हे कॅपॅसिटरची व्हॅल्यू सी आहे. इतकं ह्याच्यावरती एनर्जी स्टोअर झालेली आहे हाफ इंटू क्यू नॉट स्क्वेअर बाय सी. Thus the process repeats itself in the opposite direction are called LC oscillations. अशी ही प्रोसेस रिपीट होत असते. परत पुन्हा एकदा हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो इंडक्टन्स थ्रू आणि ही एनर्जी परत ह्या इंडक्टरवर येते. परत हा इंडक्टर इथं एनर्जी यातून करंट फ्लो झाल्यामुळे हा चार्जिंग होतो अपोजिट डायरेक्शनमध्ये कॅपॅसिटर. परत कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो, ही एनर्जी इंडक्टरवर येते. परत इंडक्टरकडून एनर्जी कॅपॅसिटरला जाते. अशी ही नेहमी एनर्जी ट्रान्सफर होत असते इंडक्टरपासून कॅपॅसिटरकडे, कॅपॅसिटरपासून इंडक्टरकडे. असं हे नेहमी ऑसिलेशन होत असतं, इकडून तिकडे तिकडून इकडे एनर्जी. म्हणून ह्याला LC ऑसिलेशन्स असं म्हणतात, इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ऑसिलेशन्स. कारण इंडक्टन्सची एनर्जी कॅपॅसिटरला जाते, कॅपॅसिटरची एनर्जी इंडक्टन्सला येते. असं हे ऑसिलेशन होत असतं, म्हणून याला LC ऑसिलेशन्स म्हणतात. हाऊएव्हर LC ऑसिलेशन्स आर युजली डॅम्प्ड ड्यू टू फॉलोइंग रिझन. पण ही अशी कंटिन्युअस ऑसिलेशन नसतात, ही डॅम्प्ड ऑसिलेशन असतात. कारण बघा, पहिलं कारण जे आहे, एव्हरी इंडक्टर हॅज सम रेजिस्टन्स. दिस कॉजेस एनर्जी लॉस ॲज हीट. द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स गोज ऑन डिक्रीजिंग अँड दे फायनली डाय आउट. आता इथं रेजिस्टन्स जे आहे, प्रत्येक इंडक्टर जे आहे इंडक्टरला रेजिस्टन्स पण असतो आणि त्या रेजिस्टन्समुळं हीट लॉस होते आणि ते ॲम्प्लिट्यूड जे आहे ऑसिलेशनची ही डिक्रीज होत असते आणि लास्टला झिरो होते, डाय होते. सेकंड रिझन जे आहे, इवन इफ द रेजिस्टन्स वेअर झिरो, टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड नॉट रिमेन कॉन्स्टंट. इट इज रेडिएटेड अवे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर इथे एकूण एनर्जी कॉन्स्टंट नसते, थोडी एनर्जी तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये रेडिएट होत असते. त्यामुळं हे नेहमी कॅपॅसिटरची फुल एनर्जी, संपूर्ण एनर्जी ह्या इंडक्टरला मिळत नाही किंवा इंडक्टरची संपूर्ण एनर्जी ह्या कॅपॅसिटरला मिळत नाही. थोडी थोडी एनर्जी लॉस होत असते आणि लॉस होऊन प्रत्येक ऑसिलेशनमध्ये ही एनर्जी लॉस झाल्यामुळं पुढे गेल्यानंतर ही ऑसिलेशन्स कमी कमी होतात ॲम्प्लिट्यूड आणि लास्टला ही ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड झिरो होते आणि तिथं हे ऑसिलेशन्स स्टॉप होतं. हे याचं रिझन आहे हे LC ऑसिलेशनचं. आता आपण इथं LC ऑसिलेशन जे आहे, इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ऑसिलेशन्स, ते आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं स्टडी करायचं आहे, ॲनिमेशन सहाय्यानं पाहायचं आहे. पहा इथं ज्यावेळी आपण हा की ऑन करू, ऑन केल्यानंतर हा कॅपॅसिटर सुरुवातीला फुल्ली चार्ज आहे. अप्पर साईडला प्लस पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि डाऊन साईडला निगेटिव्ह प्लेट आहे. ही आपण की ज्यावेळी ऑन करू त्यावेळी यातून करंट फ्लो होतो, कॅपॅसिटर हा डिस्चार्ज होत आहे आणि करंट हा इन्क्रीजिंग होत आहे आणि ह्यातून इंडक्टन्समधून करंट फ्लो झाल्यामुळे ह्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे आणि संपूर्ण एनर्जी कॅपॅसिटरच्या आता इंडक्टन्सला आलेलं आहे. इथं पहा दिसतं हे साईडला सराउंडिंगला हे मॅग्नेटिक फील्ड दाखवलेले आहेत. हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे इंक्रीजिंग करंटमुळं. इंक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, कॉईलला असोसिएट आहे. आणखी कॉईलमधून आता हे फुल मॅग्नेटिक एनर्जी तयार झालेली आहे. आता हा परत ही कॉईलमधून करंट फ्लो झाल्यामुळं हा कॅपॅसिटर अपोजिट डायरेक्शनमध्ये हा चार्जिंग व्हायला चालू होईल. आता हा इथून करंट हा डिस्चार्ज होत आहे ह्या इंडक्टन्स थ्रू आणि हा कॅपॅसिटर आता फुल्ली चार्जिंग होत आहे. पण इन अपोजिट डायरेक्शन बघा, यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कमी कमी होत आहे, यातून करंट पण कमी होत आहे आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये आता कॅपॅसिटर इथं चार्जिंग होत आहे आणि इंडक्टन्सची संपूर्ण एनर्जी आता इथं कॅपॅसिटरमध्ये आलेलं आहे. कॅपॅसिटर मात्र इथं डाऊन साईडला पॉझिटिव्ह आणि अप साईडला निगेटिव्ह झालेलं आहे. मगाशी इथं अप साईडला पॉझिटिव्ह आणि डाऊन साईडला निगेटिव्ह होतं. आता संपूर्ण इंडक्टन्सची एनर्जी कॅपॅसिटरला आलेली आहे. कॅपॅसिटर आता फुल्ली चार्ज झालेला आहे. परत हा कॅपॅसिटर आता डिस्चार्ज होऊन आता ही एनर्जी ह्या इंडक्टन्सला येत असते. आता हा परत अपोजिट डायरेक्शनमध्ये हे करंट फ्लो होईल. अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट बघा, इकडून इकडे करंट फ्लो आहे आणि ह्या इंडक्टन्समधून करंट चाललेला आहे. हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होत आहे. आता
हा इंडक्टन्समधून करंट फ्लो झाल्यामुळे इंडक्टन्समध्येच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होता येतं आणि ही करंट जे आहे इंक्रीजिंग करंट आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड पण इंक्रीजिंग आहे. इंक्रीजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे इंक्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला लिंकड असल्यामुळे ह्या कॉईलमध्ये EMF तयार होतो. आता यामध्ये कपॅसिटर डिस्चार्ज झालेलं आहे फुल्ली आणि ही एनर्जी कपॅसिटरची इंडक्टन्सला आलेली आहे आणि ही मॅग्नेटिक एनर्जी फुल्ली इथं आता ह्या इंडक्टन्समध्ये स्टोअर झालेलं आहे. आता यातून हा करंट परत फ्लो झाल्यामुळं हा कपॅसिटर परत अपोजिट डायरेक्शनमध्ये चार्जिंग होईल. आणखीन ह्याची एनर्जी आता मॅग्नेटिक एनर्जी कमी होत आहे, इथं इलेक्ट्रिकल एनर्जी इथं वाढत आहे चार्जिंगमध्ये. हा कपॅसिटर आता फुल्ली चार्ज झालेला आहे. इंडक्टन्सवरची एनर्जी पूर्ण झिरो झालेली आहे. ही एनर्जी आता कपॅसिटरवरती आलेली आहे. पण हा कपॅसिटर जे आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजेच ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस केस सुरुवातीला आपण जी डायरेक्शन घेतली ती त्या डायरेक्शनमध्ये आता हा फुल्ली चार्ज झालेला आहे. म्हणजेच अप साईडला पॉझिटिव्ह होतं, डाऊन साईडला निगेटिव्ह होतं. ही सुरुवातीची केस होती. परत आता सेम ह्या ठिकाणी आलेलं आहे, ही रिपीट झालेली आहे केस. आता परत आणि हा कपॅसिटरकडं इकडे ही डायरेक्शन बघा अशी ही करंट फ्लो होईल, कपॅसिटर डिस्चार्ज होईल. परत ही एनर्जी मॅग्नेटिक फील्डमध्ये तयार झालेली आहे. ही मॅग्नेटिक एनर्जी तयार झालेली आहे. कपॅसिटर एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जी झिरो झालेली आहे. आता परत ही मॅग्नेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. परत हा इंडक्टर जे आहे इथून करंट डिस्चार्ज होईल आणि परत हा कपॅसिटर अपोजिट डायरेक्शनमध्ये चार्जिंग होईल आणि ही संपूर्ण मॅग्नेटिक एनर्जी आहे ही झिरो झाल्यानंतर ही इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होईल लाईक दिस. परत हा डिस्चार्ज होईल म्हणजे इलेक्ट्रिकची एनर्जी ही मॅग्नेटिकमध्ये कन्वर्ट होईल. परत ही इकडून इकडं ऑसिलेट झाल्यानंतर मॅग्नेटिकची इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होईल. असं हे नेहमी याच्यामध्ये ऑसिलेशन होत असतात. हे इंडक्टन्स आणि कपॅसिटर जे आहेत ह्याची L आणि C चे ऑसिलेशन्स आहेत, म्हणून आपण याला LC ऑसिलेशन्स म्हणतो. म्हणजे ही मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्ट्स इंटू इलेक्ट्रिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट्स इंटू मॅग्नेटिक एनर्जी, अशी ही एनर्जी कन्वर्शन होत असतं आयडियल केसमध्ये. प्रॅक्टिकलमध्ये ही एनर्जी लॉस असल्यामुळे याची ऑसिलेशन्स ही डॅम्प्ड असतात आणि थोड्या टाईमनंतर ही ऑसिलेशन्स स्टॉप होतात. दिस इज LC ऑसिलेशन्स, इंडक्टन्स कपॅसिटन्स ऑसिलेशन्स.